आई, दिवसेंदिवस हा लढा बिकट होत चाललाय. संघर्ष वाढतो. तुझ्या मनासारखं काहीच होत नाही. जे काही होतं ते तुझ्या मनासारखं होत असत. हा आमचा आरोप नाही. जाणीव आहे आम्हाला की तू जितकी संकट देशील तितकेच पाय रोवून आम्ही इथे घट्ट उभे राहणार. मात्र इतकी संकट देऊ नकोस की हा ताणलेला धागा तुटेल. काही जर तसं झालं तर याची खंत आम्हाला असणार नाही, तो तुझा पराभव असेल. आई, या मुलुखात यापुढे तुझं नाव तितक्याच श्रद्धेनं घेतलं जावं, त्यासाठी तरी तुझे डोळे बंद करून बसण्याचा तुझा अट्टाहास सोड. आमच्या पंखांना बळ दे आई. तुझ्या कृपेचं सामर्थ्य दे. धनाजी, संजय, तुम दोनों हमें मारोगे? नहीं, कैसे मारोगे? एक तो पहले ही मर चुका है और दूसरे को हम जल्दी मार देंगे. आओ आओ आओ, हमें मारो हमें. साहू, तुम? लेकिन अभी तो यहाँ संताजी और धनाजी थे. संताजी धनाजी कशाला? तुला मातीत गाडायला आम्ही एकटेच पुरेसे आहोत. तू हमें मारेगा? हाँ, देखते रहो, सपने देखते रहो. सच्चाई ये है कि मुगलिया सल्तनत की छांव में तुम्हारा खात्मा कर सकते हैं हम. तुम्हारा और तुम्हारी अम्मी जान दोनों का. और जिसके बलबूते पर तुम ये तेवर दिखा रहे हो, वो तो कब की जहन्नम पहुंच चुकी. हमने पहुंचा दिया उसे. रहम आलमपना रहम. क्या हुआ वजीरे आजम? हुजूर, हमें तो लगा था कि राजाराम मरने के बाद ये मरहट्टे कमजोर हो जाएंगे, लेकिन नहीं, ऐसा नहीं हुआ. ये तो और ताकतवर और खूंखार बन गए. उस ताराबाई ने उनका हौसला और भी बुलंद कर दिया. हमें कुछ हासिल नहीं हुआ हुजूर. बहुत बड़ी शिकस्त लेनी पड़ी हुजूर. हमें बख्श दीजिए हुजूर. इतनी बड़ी फौज, इतनी सारी तोपें, इतना बड़ा असबाब होने के बावजूद हम इन मराठों को नेस्तनाबूद नहीं कर सके. नहीं, हमें समझ में आया है जब तक ताराबाई जैसी अक्लमंद मर्दानी मराठों में पैदा होती रहेगी, तब तक इनसे जीतना नामुमकिन है. नामुमकिन.
भूतकाळात जे काही घडलं, जी माणसं आपण गमावली, त्या साऱ्या वेदनांचं रूपांतर आम्हाला नव्या ऊर्जेत करायचंय. सिद्ध व्हायचंय पुन्हा स्वप्न नव्यानं रुजवण्यासाठी. राणीसाहेब, औरंगजेबाची फौज देखील इरेला पेटून उठली. स्वराज्यातील 4-2 गडकोट त्यांना घ्यायचेच आहेत. 4-2 कशाला? त्यांना जे जे गडकोट हवे ते त्यांना देऊन टाका. राणीसाहेब, आपला होरा कळला नाही. गेली 25 वर्ष झुंजते औरंगजेबाची फौज आपल्याशी. 2-4 दिवसात स्वराज्याचा घास घेऊन माघारी जाण्याचा संकल्प करून आलेले हे लोक 25 वर्ष आपल्या घरादारापासून, संसारापासून असे विभक्त राहत आहेत. तर त्यांची अख्खी पिढी बर्बाद झाली आहे औरंगजेबाच्या या हट्टापायी. खरं आहे राणीसाहेब. मग या अशा लोकांची दया आपणच करायला हवी. म्हणून आपले गड किल्ले त्यांच्या ताब्यात द्यायचे. मात्र ते गडकोट मोकळे करून घ्यावेत. गडांवर दप्तरखाना, दाणा गोटा इतकंच काय, कसलीही रसद शिल्लक ठेवायची नाही. आणि मग या गडकोटांसाठी हपापलेले आणि येनकेन प्रकारे औरंगजेबाला विजय संपादन करू दाखव पाहणारे हे मुघल सरदार आपल्या पायाशी येतील आणि आपले गडकोट मिळवण्यासाठी हवी ती किंमत मोजतील. आणि आपण भरमसाठ मोबदला घेऊन मोकळे गडकोट त्यांना देऊ करायचे. होय. आणि मग औरंगजेबासमोर फुशारकीनं सांगतील की स्वराज्य आम्ही जिंकलं. आता मायभूमीत जाऊयात परत. औरंगजेबाची खात्री पटवून देण्यासाठी हे उतावळे नवरे या गडकोटांमध्ये रसद भरून घेतील. आणि मग अगदी त्याच वेळी आपण आपले गडकोट पुन्हा काबीज करायचे. वाह राणीसाहेब, नामी कल्पना. अशाने कंबरडे मोडेल पातशाहीच. आणि हाच आमचा गनिमी कावा आहे. देखिए, आपको कुछ नहीं हुआ है. आप अपने दिमाग से ये बात निकाल दीजिए कि आप बीमार हैं. हम कहाँ बीमार है? लोगों को लगता है, औरों को लगता है कि हम बीमार हैं. ठीक है, पर ये उनको महसूस ना हो, इसकी जिम्मेदारी आपकी है. आप हमें अपनी जिम्मेदारी सिखाएंगे? हाँ? गुस्ताखी माफ हो हुजूर. बस आप ऐसे मायूस ना रहे. अपने आप को अकेला मत समझिए. हम अकेले कहाँ हैं? हमारी पूरी बिरादरी है यहाँ. हमारे भाईजान हैं, उनके बच्चे सभी मौजूद है यहाँ. हकीम जी, आप बस दवा देने का काम कीजिए, बाकी हम संभाल लेंगे. जी. शहजादी, तो कहाँ है? उन्हें बुलाओ. किसे अब्बू? इसे का क्या मतलब है? हैं? तुम्हारे चाचा जान, हमारे भाईजान, दादाशू को, हमारे अब्बू जान, उन्हें बुलाओ. यहाँ कोई नहीं है अब्बू. बुलाओ उन्हें. कोई नहीं बचा है अब्बू. सुना आपने? कोई नहीं बचा है. सबको मार दिया आपने अब्बू, सबको मार दिया. बस हम पीछे रह गए हैं. अपने वालिद, अपने भाई, सबको आपने खत्म कर दिया, मार दिया सबको आपने. बस एक काम बस था, लेकिन वो भी हमें छोड़ के पता नहीं कहीं चला गया है.
अब यहाँ कोई नहीं है, सुना अब्बू, यहाँ कोई नहीं है। आप अकेले हैं, अकेले। अब्बू जान, सच्चाई को कबूल करना ही होगा। सब खत्म हो गया है। वो ताराबाई हमलों पर हमले किए जा रही है। हमारे सारे रियासतदार हार चुके हैं। अब कुछ नहीं बचा, सब खत्म हो गया है। हम लुट गए हैं, हम बर्बाद हो गए हैं। मान लीजिए, सब खत्म हो गया। अब बुझा पंत अमात्य, आपला खजिना आता शस्त्रागारासाठी कामी येऊ द्या. नवनवीन शस्त्र खरेदी व्हावीत, हौजही उभी करायला हवी. राणीसाहेब, आपला आत्मविश्वास सार्थ आहे, मात्र दिल्लीपतीच्या पुढे असे थेट उभे राहायचे म्हणजे त्याच आत्मविश्वासाची धार तलवारीवर चढली तर काहीही अशक्य नाही. तरीही आजवरची आपली भिस्त फक्त गनिमी काव्यावर. तोच समज आम्हाला मोडून काढायचा आहे. मराठे म्हणजे मिशीवर पेळ भरून मोठमोठ्या बाता करणारे आणि एरवी पाठीवर काठी पडली की पळून जाणारे असा शत्रूंचा अंदाज. तोच अंदाज खोटा ठरवायचा आहे आम्हाला. आम्ही घाव घालू शकतो असंच दिसून यायला पाहिजे. आता घावावर प्रतिघाव त्यांच्याकडूनही होऊ शकतो. मराठी राज्याच्या जिव्हारी नुकत्याच बसलेल्या घावांच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. वादळात उद्ध्वस्त झालेले जीव आताशा वाऱ्यानेही हुळहुळतात. त्यामुळे आतताईपणा होऊ नये इतकंच आमचं म्हणणं आहे. पटतंय आम्हालाही ते, पण आम्हाला विश्वास आहे यावेळी मुघलाईचंच कंबरड वर होणार नाही. असा घाव घालायचा आपण. राणी साहेब, बाळराजा गावापासून तुम्हाला भेटायचं म्हणून माग लागले ती, म्हणून इकडेच घेऊन आले त्यासनी. ठीक आहे, असू दे. आऊसाहेब, इथे युद्ध करत आहात आपण? नाही बाळराजे, युद्धाची तयारी करतो आहोत असं समजा. आम्ही येऊ तुमच्या सोबत. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ये क्या कर रहे हैं आप? आप क्यों जाग गई शहजादी? सोते हुए कितनी अच्छी लग रही थी. आप यहाँ क्या कर रहे हैं अब्बू? अल्लाह मियाँ हमें बुला रहे हैं. तुम भी सुनो अल्लाह मियाँ की पुकार, परवरदिगार की पुकार. सुनो. ऐसे कोई बात नहीं है अब्बू. आप जाइए, आराम कीजिए. हाँ, आराम तो करना है हमें. बहुत थक गए हैं हम. अब्बू, राह सियासत में जिसने भी हमारे साथ बगावत की उसे हमने खत्म कर दिया. अपनों को भी नहीं बख्शा हमने. अकेले पड़ गए, सब चले गए, अकेले हैं हम. ये आप क्या कह रहे हैं अब्बू? अब्बू, आप तो खामखा बहस कर रहे हैं. ऐसी कोई बात नहीं है. हम हैं ना आपके साथ. वही तो. हमें पूरा भरोसा है. हम जानते थे सारी दुनिया हमारे खिलाफ हो जाए, हमारी शहजादी हमारा साथ नहीं छोड़ेगी. हाँ, और पता नहीं यहाँ से जन्नत कितनी दूर है. हाँ, अकेले रुखसत कैसे कर सकते हैं. इसलिए आपको भी हमारे साथ चलना होगा. आप मरने के लिए तैयार है? आएंगे ना?
चले हाँ? लेकिन ऐसे कैसे चल सकते हैं? जन्नत की राह पर तुम मरने के बाद ही चल सकते हैं। तो आपको मरना है, मरने के लिए आप तैयार हैं? हाँ। नहीं है? नहीं अबू। बहुत हसीन सफर होगा। हाँ, यहाँ इन बेवफा लोगों के बीच रखा ही क्या है? तो हमारी शहजादी हमारे साथ चलेगी। ये आप क्या कर रहे हैं? अबू चलेगी? कोई है? कोई नहीं है। कोई नहीं है। हाँ? हाँ? ये तुम क्यों आ गए? चलो। नहीं वो राणी साहेब, अहो, राणी साहेब, थोडा पोटाच्या भुकेचा बी विचार करावा का नाही? सारखं आपलं काम खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाही बघा तुमचं. आज राज असतं तर मलाच म्हणलं असतं, सगुना बघ तुझ्या राणी साहेब आमचं पण ऐक ना. तूच सांग काय ते असते तर अगदी असंच म्हणाले असते. मग ऐका की माझ थोडं खाऊन घ्या. आणि बोला अमात्य. स्वराज्याच्या आमदनीत आयुष्याची पुंजी व्हायची. आजवर जे अनुभवलं, अवलोकन केलं ते यथाबुद्धी या ग्रंथात उतरवले. हा ग्रंथ राजमान्य व्हावा. आज्ञापत्र. पंता अमात्य, या अक्षर लेण्याच्या रूपानं आपण फक्त मराठी साहित्यातच नव्हे तर मराठी मनाच्या गाभाऱ्यात मांगल्याचे दिवे लावलेत. राणी साहेब, आम्ही बहु ऐकलंय आपल्या या ग्रंथाबद्दल. तुमचं भाग्य आहे. हे आज्ञापत्र आमच्या हस्ते प्रकाशित व्हावं. राणी साहेब, पण थोर मनाच्या म्हणून आपण हे बोलत आहात. नाही अमात्य, नाही. आम्ही जे काही बोलतो आहोत यापेक्षा आपण उभारलेला हा अक्षर संकल्प एक वेगळा इतिहास बनून जाईल. आजवर अनेकांनी जीव उधळला या स्वराज्यासाठी. आपण आपलं अस्तित्व पणाला लावलं. हा त्याग बहुमोलाचा आहे अमात्य. राजाची कर्तव्ये, फौजेची कर्तव्ये, परदेश धोरण, न्याय धोरण, अशा आयुष्यातल्या प्रत्येक अंगावर भाष्य करणारा हा ग्रंथ पुढच्या हजारो वर्षात काळाशी बांधिलकी ठेवेल. राणी साहेब, छत्रपतींच्या कृपेनेच आम्हास हे साध्य झाले. आणि आपल्यासारखा नायाभिरा छत्रपतींच्या राजमुकुटात विराजमान झाला हे आमचे भाग्यच की. तलवारीच्या बळावर रुद्र रूपाने मुघलशाहीवर तुटून पडणारा, सिद्दी याकूब खानाचा कर्दनकाळ बनून राहिलेला, सलग 5 छत्रपतींची सेवा करणारे मुत्सद्दी बहादर, छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाचे भूषण, अनेक अग्निदिव्यांचा सामना करून त्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपण आपल्या पदावर आढळून राहिला. अमात्य, आपण पंत अमात्य बावडेकर घराण्याचा सन्मान वाढवला, छत्रपतींचा सन्मान वाढवला, तसाच मराठी राज्याचाही सन्मान वाढवला. छत्रपती नेहमीच आपल्या सेवेत कृतार्थ. राणी साहेब, आपले हे दिलदार रूप आमच्या आजवरच्या सेवेचे सार्थक करणारे. कवी गोविंदाने उगाच नाही लिहिले आपल्याबद्दल. दिल्ली झाली 3 वाणी,
दिल्लीशाचे गेले पाणी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते खचू लागली देवी मते. पुराणे ही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. प्रलयाची वेळ आली. मुघल हो सांभाळा.